रात्री 1:30 वाजता एक माणूस सिनेमा बघून बाहेर पडतो. बुलेटवर बसतो. रस्त्यावर काही माणसं त्याची वाट बघत बसलेली थांबत असतात. तलवारी उपसल्या जातात. काही मिनिटात तो माणूस जमिनीवर कोसळतो. हे कुठल्या सिनेमाची स्टोरी नाही. हे नांदेड शहरात 3 एप्रिलच्या रात्री प्रत्यक्षात घडलं. आणि त्या एका रात्री 3 माणसं मरण पावली. तर काय होतं ते प्रकरण, कोण होते ते 3 माणसं आणि का घडला हा गँग वॉर, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. नांदेड हे मराठवाड्यातलं मोठं शहर. इथल्या गुन्हेगारी विश्वात गेल्या काही वर्षांपासून 2 टोळ्यांमध्ये जबरदस्त वर्चस्वाची लढाई सुरू होती. एका बाजूला आहे सदा गँग, ज्याची सूत्र अरिजित सिंग चौहान हाती घेऊन चालवत होता. दुसऱ्या बाजूला आहे साई लाला आणि अनिल पंजाबी याची टोळी. या 2 टोळ्यांमधला जुना हिशोब 3 एप्रिलच्या रात्री रक्ताने लिहिला गेला. अरिजित सिंग चौहान हे नाव नांदेडमध्ये चांगलेच ओळखलं जातं. नुकत्याच झालेल्या नांदेड महानगरपालिका निवडणुकीत तो उद्धव ठाकरे गटाकडून उभा होता. पराभव झाला, पण चर्चा थांबली नाही. कारण अरिजितवर तब्बल 9 गुन्हे दाखल होते. तर सदा गँगचा प्रमुख कार्यकर्ता होता. सदाशिव देशमुख उर्फ सदा हा गँगचा मूळ म्होरक्या. त्याची हत्या झाल्यानंतर अरिजितने गँगची धुरा सांभाळली. सदाच्या मृत्यूनंतर अरिजित आणि त्याच्या मित्रांनी सदादे यार या नावाचा ग्रुप सुरू केला. सदाशिवची हत्या अनिल पंजाबी आणि साई लाला यांनीच घडून आणली असा ठाम संशय अरिजितला होता. तेव्हापासून या 2 टोळ्यांमध्ये वारंवार राडे होत होते. अनिल पंजाबी नांदेडचा आणखी एक कुख्यात गुंड. त्याच्यावर MPD अंतर्गत कारवाई होऊन तो जेलमध्ये गेला. साई लाला सुद्धा जेलमध्ये होता, पण 2 महिन्यापूर्वी तो बाहेर आला. बाहेर येताच तो पुन्हा सक्रिय झाला. स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार साई लाला बाहेर आल्यापासून अरिजित आणि त्याची टोळी त्याला संपवणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. दोन्ही बाजूंनी कुणासाठी तरी सापळा रचण्याची तयारी सुरू होती. 3 एप्रिलच्या रात्री नांदेडच्या डी-मार्ट परिसरात स्क्वेअर थिएटरमध्ये धुरंधर 2 चा शो होता. अरिजित सिंग चौहान आपले 2 मित्र संभाजी पाटील आणि नागेश्वर लडे यांच्यासोबत सिनेमा बघायला गेला. तो उशिरा सुटला. रात्री 1:30 ते 2 च्या सुमारास तिघे थिएटरमधून बाहेर पडले. अरिजित बुलेटवर बसला, पण ते तिघे ज्या भागात पोहोचले तो परिसर बराचसा निर्जन होता. तिथे अचानक एक टोळकं समोर आलं. अरिजित कुठल्या थिएटरला गेलाय, कधी बाहेर पडेल, त्याच्यासोबत किती माणसं असतील, हे सगळं त्यांना आधीच माहिती होतं. साई लाला गँगने हा सापळा रचलेला होता. त्याचे शूटर्स मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज थेट तलवारी घेऊन अरिजितवर तुटून पडले. अरिजितला पूर्णपणे घेरलं गेलं. न थांबता वार झाले. त्याच वेळी संभाजी पाटील आणि नागेश्वर लडे यांनी काउंटर अटॅक केला. त्यांनी चाकू आणि खंजीर काढले आणि अरबाज व आवेज यांच्यावर हल्ला केला. दोन्ही बाजूंना खतरनाक हल्ला झाला, पण अरिजित हा भीषण हल्ले झेलू शकला नाही. तो जमिनीवर कोसळला आणि जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी अरिजितच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात मोहम्मद अरबाजचाही मृत्यू झाला. पण त्या रात्रीची सर्वात थरकाप उडवणारी घटना अजून व्हायची होती. अरिजितला विष्णुपुरी इथल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केलं. त्याच वेळी त्याचे वडील आणि भाऊ हॉस्पिटलमध्ये थांबले होते. मृत्यूदेह शवागारात नेण्याची प्रतीक्षा सुरू होती. त्याच वेळी याच हॉस्पिटलमध्ये सय्यद आवेजला आणण्यात आलं. त्यालाही मारहाण झाली होती. वार झाले होते. त्याचे सहकारी त्याला अनेक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण सगळ्यांनी नकार दिला. शेवटी त्याचा या शासकीय हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार जिथे अरिजितला ठेवलं होतं त्याच बेडवर नंतर आवेजला ठेवण्यात आलं. हे अरिजितच्या भावाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. भावाच्या मृत्यूचं दुखणं ताजं होतं आणि समोर त्याच्या भावाचा मारकरी होता. त्याने क्षणाचाही विचार केला नाही. सगळ्यांसमोर त्याने खंजीर काढला आणि आवेजवर वार केला. हॉस्पिटलच्या बेडवरच त्याने भावाच्या खुनाचा बदला पूर्ण केला. एका रात्रीत नांदेडमध्ये 3 खून झाले. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये 2 क्रॉस FIR दाखल झाल्या. एक अरिजित सिंग चौहानच्या कुटुंबाकडून आणि दुसरा आवेज किंवा अरबाज यांच्या बाजूने. दोन्हींमध्ये खुनाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी साई लाला गँगमध्ये 2 जण आणि अरिजितच्या टोळीतले 2 जण ताब्यात घेतले आहे. साई लाला या प्रकरणात अटक होणार का, हा प्रश्न मात्र अजून अनुत्तरित आहे. नांदेडमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस सतर्क आहेत, पण एका रात्री 3 खून झाल्यानंतर दहशतीचं वातावरण शहरात पसरलेलं आहे. 2 टोळ्यांमधला हा उघड संघर्ष आता रस्त्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. हा वाद थेट शासकीय आवारात पोहोचलाय. शहरातल्या वर्चस्वासाठी सुरू झालेला या लढाईत आतापर्यंत किती माणसं गेली याची मोजदाद नाही. गुन्हेगारी टोळ्यांचा इतिहास हा नेहमीच बदलाच्या आणि प्रतिबदल्याच्या अंतर्हीन साखळीचा इतिहास असतो. एक खून दुसऱ्या खुनाचा जन्म देतो, तर एक बदला दुसऱ्या बदल्याची वाट तयार करतो. नांदेडमध्ये ती साखळी अजून तुटलेली नाही आणि जोपर्यंत या टोळ्यांना राजकीय आश्रय मिळत राहतो तोपर्यंत तुटणार नाही.
काय वाटतं? ही गुन्हेगारी आणि हा गँग वॉर कधी संपणार? पोलीस या गँगकडे कानाडोळा करत आहेत का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.